बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. आज दुपारी 12:30 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल करणार. भाजपकडून बावनकुळे उपस्थित राहणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात. सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता. दादा गेल्यापासून राष्ट्रवादीला सगळे का टार्गेट करतात? जय पवारांचं वक्तव्य. तर खरात सगळ्यांचे फोटो मात्र टार्गेट आपल्यालाच पक्षाला केलं जात आहे. तर जय पवारांच्या भावना पक्षासाठी अतिशय योग्य आहेत. तटकरेंची प्रतिक्रिया. VSR कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा, जय पवारांची मागणी. तर जय पवार आमच्या पक्षाचे युवा नेते, जी त्यांची भूमिका तीच पक्षाची भूमिका. तटकरेंचं वक्तव्य. शरद पवार राज्यसभेच्या खासदारकीची आज शपथ घेणार. पवारांसह पार्थ पवार, रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे ही खासदारकीची शपथ घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तमिळनाडू प्रचार दौऱ्यावर. केरळ, आसाम नंतर आता फडणवीस तमिळनाडू, गोव्यामध्ये प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार. त्यानंतर फडणवीसांचा पश्चिम बंगाल दौरा. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा. ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. बौद्ध रत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान. जैन मुनी निलेशचंद्र यांच्यानंतर नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते. इतिहासावर गेल्या 5 दिवसात वादग्रस्त विधानांची तिसरी वेळ. याआधी जैन मुनींनी महाराणी ताराराणींना जैन धर्मीय म्हटलं होतं. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती. हिंदू दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करणार अशी शपथ घ्या. हिंदू म्हणून कडवट होणं काळाची गरज. नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त विधान. मी मुनी आहे, मुनीर नाही. मनोज जरांगेंच्या टीकेला जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर. तर मुंब्रा हिरवा करण्याची भाषा करणाऱ्यांना जरांगेंनी फटके मारावेत, निलेशचंद्र यांचा निशाणा. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझरचा वापर करा. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये विधान. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तुम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? टी राजा सिंग यांचं आव्हान. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा अशी हिंदूंची भावना. टी राजा यांचं विधान. होंदू अशोक खरातवर राहत्या आणखी एक गुन्हा दाखल. बनावट बँक खातं उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा आरोप. खराच्या गुन्ह्यांची संख्या 13वर. तपास अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल. अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. मिळालेल्या सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधलीत. एआय टूल वापरल्यानंतर मिळालेल्या सीडीआरमधून मला शिंदेंचे 17 कॉल्स मिळाले. खरात शिंदेंच्या फोन कॉल्सच्या आरोपांवर अंजली दमानी यांचं वक्तव्य. कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतात दमानी यांनी सांगावं. सूरज चव्हाण यांचा सवाल. अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? ही माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी तुम्ही घेणार का? सूरज चव्हाण यांचा दमानी यांना सवाल. मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांचे माझ्यावर आरोप. माझ्या घरी चहाला या सीडीआर कसा मिळाला याची माहिती देते. दमानी यांचा ट्विट करत अंधारेंसह राऊत, शशिकांत शिंदेंवर निशाणा. आरोपांपेक्षा तपास महत्वाचा आहे. तपासच सत्य उघड करेल. अंजली दमानी यांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. भोंदू खरात प्रकरणासारखे विषय हँडल करण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस मास्टर. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. खरात प्रकरणामध्ये आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतील अशी प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता. खरातचे कोट्यवधींच्या व्यवहाराबाबत तपास सुरू. पतसंस्थांमधील नॉमिनी असलेली खाती आणि नाशिक शिर्डीमधील मालमत्तांसंदर्भातील संशयास्पद व्यवहार यंत्रणांच्या रडारवर. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यामध्ये असल्याची माहिती. 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती. पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं नैराश्य. अत्याचारी अशोक खरातसारख्या विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्या. प्रकरण जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवा. कळत नकळत ज्यांचा संबंध आलाय त्यांच्यावर कारवाई करा. सुनील तटकरेंची मागणी. खरात प्रकरणामध्ये काही फोटो मॉर्फ केले. खरी दुखापत असतानाही त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले. सुनील तटकरेंवरील आरोपांवर आदिती तटकरेंचं वक्तव्य. तर मॉर्फ फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.
राऊतांना पक्ष विलिनीकरणाचं स्वप्न पडलं असेल. आमच्या संपर्कात कोणताही नेता नाही आणि भाजपला पक्ष फोडण्याची गरजही नाही. दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना भाजपमध्ये विलीन होतील. या राऊतांच्या टीकेला रावसाहेब दानवेंचं उत्तर. निधी वाटपावरून शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा भाजपवर गंभीर आरोप. न ऐकणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो. नाव न घेता चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेंवर गायकवाडांची टीका. मंत्री मंगल प्रभात लोढाने घेतली सुरेश म्हात्रेंची भेट. सुरेश म्हात्रेंच्या भिवंडीमधल्या निवासस्थानी भेट घेतली. सुरेश म्हात्रे पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार. उमेदवारी मिळवण्यासाठी संधी साधू पक्षामध्ये येत असतात, मात्र पक्षानं असा लोकांना थारा देता कामा नये. समरजित गाडगेंच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर विकास लवांडेंचा निशाणा. जितकी झाडं कापणार त्याच्या 3 पट जास्त झाडं लावणार. हैदराबादच्या राजमुंद्री गावातून झाडं आणली आहेत. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर खरे साधू ओळखण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्यांना आय कार्ड देणार असल्याची माहिती. मंत्रालयामधल्या कामासाठी लाच घेतल्याचं आणखीन एक प्रकरण समोर. खारघर परिसरात सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. अर्थ आणि नियोजन विभागामध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विलास लाड यांना अटक. रिक्षा चालकांना परवाने देताना मराठी भाषा अनिवार्य. भाषेचं ज्ञान ज्यांना नसेल त्यांना परवाने दिले जाणार नाहीत अशी माहिती. सोलापुरातील अंजनगावमध्ये पुतळा प्रकरणी शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटलांना अटक. दंगल जीव मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून 9 गुन्हे दाखल. म्हाडा कोर्टाकडून आवारेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीडमध्ये 27 महिन्यामध्ये महापुरुषांचे 128 अनधिकृत पुतळे उभारल्याची माहिती समोर. 109 गुन्हे दाखल तर 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी समाजामध्ये स्पर्धा सुरू आहे का, सवाल उपस्थित. शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ. शेल कंपनीचं पेट्रोल ₹7.41 आणि डिझेल ₹25 महागलं. पेट्रोलचा नवीन दर ₹119.85 तर डिझेलचा दर ₹123.50 प्रति लिटर. होर्मुझचे सामुद्रधुनी पार करत भारतीय एलपीजी टँकर ग्रीन सामनी मुंबईच्या दिशेनं 44,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन आज भारतामध्ये येणार. अजूनही 17 भारतीय जहाजं समुद्रामध्ये अडकून. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेले 345 भारतीय मच्छीमार चेन्नईमध्ये परतले. विशेष विमानानं आर्मेनिया मार्गे मायदेशी आणलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्मेनिया सरकारचे आभार मानले. आखाती युद्धाचा कांदा निर्यातीला फटका. मार्चच्या तुलनेमध्ये कांद्याची निर्यात 45% घटली. दर घसरल्यानं बळीराजाच्या चिंतेमध्ये वाढ. नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात बंद. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. युद्धामुळे व्यापारीही केळी खरेदी करत नसल्यानं केळींना भाव मिळेना. मुंबईमध्ये डिझेल टंचाईचा फटका. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया मंदावली. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यामध्ये अडथळे. डिझेल टंचाई कायम राहिल्यास कचरा व्यवस्थापनावर अधिक ताण येण्याची शक्यता. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे टायरच्या किमतीमध्ये वाढ. टायरच्या किमतीमध्ये एकूण 4 ते 5% वाढ झाल्याची माहिती. टायरचा माल वेळेमध्ये उपलब्ध होत नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी लागलेल्या रांगा ओसरल्याचं चित्र. अनेक पेट्रोल पंपांवर गॅस उपलब्ध झाल्यानं गर्दी ओसरली. मुंबईवरून 18 टन एलपीजी गॅस आल्यानं पंपावरील गर्दीचं चित्र बदललं. अवकाळी पावसानं लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी जमीनदोस्त. शेतकरी कुटुंब अडचणीत. पंचनामे करून मदतीची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक पुन्हा उद्ध्वस्त. पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल. गोंदियामध्ये वादळासह पावसाची शक्यता. सलग 4 दिवस येलो अलर्ट. ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये घट. नागरिकांना उन्हाच्या झटक्यांपासून सुटका मिळाली. वादळ आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे 530 हेक्टर क्षेत्र बाधित. ज्वारी, गहू, हरभरा आणि आंबा बागांना मोठा फटका बसला. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. शिंदेच्या शिवसेनेचे कुणाल दराडेंची प्रतिक्रिया. धुळे जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 18,000 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे तालुक्यामध्ये 234 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान. नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर. टोमॅटो पिकं भुईसपाट. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान.
पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यावसायिकांना फटका. कच्च्या विटा भिजून विटांचा झाला चिखल, तर काही विटा तुटल्या. शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी.